नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जी फायनल यादी असते, ज्या यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर त्यांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा केले जातात, अशी यादी मोबाईलवरून आपण पाहू शकता. तुमच्या गावातील कुणाकुणाची नावं या यादीमध्ये आलेली आहेत, ती यादी आपण घरबसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही पाहू शकता. ते कसं पाहायचं याचीच प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून टिपमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ती घरकुल यादी कसं पाहायचं? ती घरकुल यादी म्हणजे काय मित्रांनो? आता जी ड्राफ्टिंग यादी जी करण्यात आलेली आहे, त्याच्यामधून पर्मनंट वेटिंग लिस्ट तयार केली जाईल. त्यानंतर टार्गेट दिलं जाईल आणि टार्गेट नंतर जी फायनल यादी असते, म्हणजे ज्यांच्या खात्यावर आता या महिन्यात पैसे पडणार आहेत, अशा लाभार्थ्यांची जी यादी काढली जाते. तुमच्या गावातील ती यादी कसं पाहायचं हे आपण पाहणार आहोत. ते पाहण्यासाठी सिंपली इथे पाहू शकताय. पण पहिलं तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे मित्रांनो. या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही व्हिडिओ Facebookवरून पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. Instagramवरून पाहत असाल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओची लिंक मिळून जाईल. डायरेक्टली त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या पेजवरती येणार आहात. या पेजवरती आल्याच्यानंतर इथे आवाज सॉफ्टवरती क्लिक करायचं आहे. इथे 2 नंबरला पाहू शकता रिपोर्ट या नावाने ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर भरपूर ऑप्शन अवेलेबल होतील. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे खाली यायचं आहे. इथे खाली आल्याच्यानंतर सर्वात पहिलं तुम्ही इथे पाहू शकता सोशल ऑडिट रिपोर्टमध्ये पहिलंच ऑप्शन आहे बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथे आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर जिल्हा, तालुका, गाव, फायनान्शियल इयर, स्कीम नेम हे सर्व सिलेक्ट करून घ्यायचं. मी सर्वात पहिलं सिलेक्ट करून घेतोय. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय सिलेक्शन फिल्टरमध्ये आपलं राज्य, जिल्हा, तालुका, गाव आणि फायनान्शियल इयर आणि स्कीम नेम आपण सिलेक्ट केलेला आहे. तर तुम्ही इथे सगळी माहिती भरल्याच्या नंतर सबमिट करून द्यायचं आहे आणि सबमिट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर ही अशा प्रकारची लिस्ट दिसत असते मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला बेनिफिशरी नेम दाखवलं जाईल, स्कीम नेम दाखवलं जाईल, प्रायोरिटी कॅटेगरी दाखवलं जाईल, त्यानंतर बीपीएल फॅमिली, जॉब कार्ड नंबर तुम्ही इथे खाली येऊन अशा प्रकारे पाहू शकताय. तर इथे पाहू शकताय जे काही घरकुल तुमच्या गावामध्ये मंजूर झालेले आहेत, नावं ज्या काही घरकुलचे आलेले आहेत, त्या सर्वांची नावे तुम्हाला अशा प्रकारे इथे दाखवली जातील. तुम्ही वन बाय वन पाहू शकता मित्रांनो. तुमच्या गावामध्ये आता ज्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायचे आहेत, जी फायनल यादी ही फायनल यादी असते मित्रांनो. या यादीवरती पैसे हे जमा होण्यास सुरुवात होते. ही यादी तुम्ही तुमच्या गावातील यादी अशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.